हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या मंगळवार 2 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत आणि शेवटी आपण सगळे ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आलाय. आपली आवडती जोडी राजा आणि अवनीचं लग्न झालंय. चंद्रकांतच्या नजरेसमोर पोलिसांनी अवनी आणि राजाचं लग्न लावून दिलं आणि चंद्रकांत काहीच करू शकला नाही. मग हे लग्न झालं तरी कसं आणि हा सगळ्यात मोठा ट्विस्ट आला तरी कसा, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच हवालदार राजाला खुर्चीवर आणून एका खोलीत बसवतो आणि आजूबाजूला आपल्या खिशाकडे हात लावतो तर राजा चांगलाच घाबरतो आणि खाली बसून म्हणतो, साहेब पाया पडतो, पण मला मारू नका, मला मारू नका. हवालदार म्हणतो, अरे काय दिसतंय का तुला माझ्याकडे, आणि तुला मारायला कोण आहे रे तू? एखादा गँगस्टर आहे, मोठा डॉन आहे, कोण आहे? राजा सांगतो, साहेब मी ड्रायव्हर आहे. हवालदार म्हणतो, अरे ड्रायव्हर आहे ना, मग कशाला इतका शहाणपणा करतोय? मी तुला मारणार वगैरे नाहीये, फक्त मला एवढं खरं खरं सांग, त्या पोरीवर तुझं प्रेम आहे का? राजा हे बोलायला घाबरतो आणि म्हणतो, साहेब त्यांची स्वप्न मोठी आहेत, त्यांच्या स्वप्नांसाठी मी घेऊन आलोय आणि त्या पोरीचा बाप आहे ना, तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न लावून देतोय. हवालदार म्हणतो, अरे हे सगळं माहिती आहे मला, तू मला सांग, तुझ्या आईची शपथ घे, तुझं त्या पोरीवर प्रेम आहे की नाही? राजा म्हणतो, साहेब आई नाही आहे मला. हवालदार विचारतो, मग मला हे तर कळलं की तुझं तिच्यावर प्रेम आहे, म्हणून तर एवढी मोठी रिस्क घेऊन तिला इथे पळून घेऊन आला, तिचं तुझ्यावर प्रेम आहे की नाही? राजा म्हणतो, साहेब आता तुम्ही एवढे अनुभवी आहात, मग तुम्हीच काय ते सांगा ना, आम्हाला या संकटातून वाचवा, नाहीतर त्या पोरीचा बाप आहे ना, तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न लावून देईल. हवालदार म्हणतो, खरं आहे, जर आता आपण काही केलं नाही ना तर तिचा बाप त्या गेंड्याशी तिचं लग्न लावून देईल आणि आपल्याला काहीतरी करावंच लागेल. राजा म्हणतो, साहेब तुम्हीच काहीतरी सुचवा मला आता. आणि हवालदार काहीतरी विचार करू लागतो आणि इकडे अवनीचे बाबा चंद्रकांत तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, अवनी तू घरी चल, जे काही बोलायचं आहे आपण ते घरी जाऊन बोलूया. अवनी चिडून म्हणते, नाही बाबा, आपण घरी जाऊन काहीच बोलणार नाही, जे काही बोलायचं ते येथेच बोलायचं, मी एकाच अटीवर तुमच्याबरोबर घरी येईल. चंद्रकांत विचारतो, कोणती अट? तर अवनी म्हणते, मी त्या विवांशी लग्न करणार नाही. त्याला जरी तुम्ही निवडलं असलं ना तरी तो अतिशय वाईट मुलगा आहे आणि मला त्याच्याशी लग्न करायचं नाही आहे. हे ऐकून चंद्रकांतला मोठा धक्काच बसतो. चंद्रकांत म्हणतो, चल आपण घरी जाऊन बोलूया, येथे नको बोलायला. अवनी म्हणते, नाही बाबा, जोपर्यंत तुम्ही मला गॅरंटी देत नाही तोपर्यंत मी तुमच्याबरोबर घरी येणार नाही. चंद्रकांतला खूप राग येतो. चंद्रकांत चिडून म्हणतो, गॅरंटी पाहिजे तुला? जन्मदात्या बापाकडून गॅरंटी पाहिजे का तुला? अवनी म्हणते, हो मला गॅरंटी हवी आहे. आणि इकडे हवालदार इन्स्पेक्टर मॅडमला समजावून सांगतो, मॅडम तुम्हाला दिसतंय ना दोघे एकमेकांवर किती प्रेम करतात. राजा हा बाहेर एरझऱ्या मारत असतो. हवालदार म्हणतो, पाहिलं का त्या पोराच्या जीवाची कशी तगमग तगमग होतीये त्या पोरीसाठी. खरंच ट्रू लव्ह आहे त्यांचं, ट्रू लव्ह. आणि इन्स्पेक्टर मॅडम या हवालदारकडे पाहतच राहते. हवालदार हा खरंच प्रेमाबद्दल खूप पॉझिटिव्ह असतो आणि काहीही करून अवनी आणि राजाचं लग्न लावूनच द्यायचं असं त्याने मनाशी ठरवलेलं असतं. तो या लग्नाबद्दल पॉझिटिव्ह असतो. तर इकडे अवनी ही चंद्रकांतला ठणकावून सांगते, मला त्या विवांशी लग्न करायचं नाही आहे. तर चंद्रकांत म्हणतो, ठीक आहे अवनी, मी तुझं त्या विवांशी लग्न लावून देणार नाही, पण तू सुद्धा माझी एक अट ऐकायची, मला वचन द्यायचं, यानंतर तू त्या राजाशी कधी बोलणार नाही, त्याच्याबरोबर पळून जाणं काय, त्याच्याबरोबर कोठेच जाणार नाही, त्याच्याशी कोणताही संबंध ठेवणार नाही. हे ऐकून अवनी चक्क हसू लागते आणि म्हणते, बाबा तुम्हाला अजूनसुद्धा असं वाटते की मी राजाबरोबर निघून आली आहे? तर बाबा म्हणतात, तू त्याच्याबरोबर पळून आली आहेस. अवनी म्हणते, बाबा तुम्हाला खरंच असं वाटतंय माझ्या स्वप्नांना काही किंमत नाही आहे आणि मी राजाशी लग्न करण्यासाठी त्याच्याबरोबर पळून आली आहे, माझं त्याच्यावर प्रेम आहे? चंद्रकांत चिडून म्हणतो, मग या सगळ्याचा आम्ही वेगळा काय अर्थ ठेवायचा? जर तू लग्नाच्या आदल्या दिवशी त्या ड्रायव्हरबरोबर पळून आली आहे मग आम्हाला हेच वाटणार ना. अवनी चिडून म्हणते, बाबा आता तर मला काही बोलायचंच नाही आहे, जर तुमचा तुमच्या मुलीवरच विश्वास नाही आहे तर मी काय बोलायचं? चंद्रकांत चिडून म्हणतो, अगं काय विश्वास ठेवायचा, तू वागलीच अशी की आम्ही विश्वास ठेवणार तरी कसा? जाऊ दे अवनी, झालं गेलं गंगेला मिळालं, आता घरी चल, विवांशी लग्न कर, तू खरंच सुखी राहशील त्याच्याबरोबर, माझ्यावर विश्वास ठेव, मान्य ना तुला? अवनी काहीच बोलत नाही. चंद्रकांत गोड गोड बोलून तिला घरी घेऊन जायचं म्हणतो आणि म्हणतो, चल बरं बाहेर, आता मॅडमला सांग की आपण घरी जातोय. आणि चंद्रकांत हा बाहेर येतो
अवनी त्याच्या मागे मागे येते. इकडे विवान हा येऊन जाऊन महेशच्या तोंडासमोर येत असतो. महेश तोंड फिरवून घेतो. विवान चिडून म्हणतो, ए महेश, काय तोंड फिरवतोय रे? अरे हिम्मत असेल तर पहा ना माझ्या डोळ्यात डोळे घालून. अरे लई तुमचे कॉन्टॅक्ट आहे, यासेन तसेन तसेन असेन. काय फायदा रे? तुमच्या बहिणीला तुम्ही त्या पोलीस स्टेशनमधून बाहेर काढू शकत नाही. महेशला खूप राग येतो आणि तो विवानवर हात उचलतो. विवानला सुद्धा राग येतो आणि विवान महेशवर हात उचलतो. तेवढ्यात महेशचे सगळे गुंड या विवानच्या अंगावर धावून येतात. महेश त्यांना शांत राहायला सांगतो. विवान म्हणतो, अरे तुझ्यात एवढी पावर आहे ना, मग आण ना तुझ्या बहिणीला बाहेर, कशाला येथे थांबलाय? महेशसुद्धा रागारागाने जाऊ लागतो. पण त्याच्या लक्षात येतं पोलीस येते, त्यांच्यासमोर आपली दादागिरी चालणार नाही. तो मागे फिरतो. विवान म्हणतो, अरे हीच तुमची पावर, काही पावांची नाही तुमची ही पावर. आणि इकडे अवनी आणि चंद्रकांत बाहेर येतात आणि चंद्रकांत म्हणतो, मॅडम झालं आहे फायनल आमचं. अवनी आमच्याबरोबर घरी यायला तयार आहे. या गुंडाने तिला पळून आणलं होतं, ती त्याच्याविरुद्ध तक्रारसुद्धा करेल. हे ऐकून राजाला जबर धक्काच बसतो. इन्स्पेक्टर मॅडमसुद्धा चक्रावतात की अवनी असं कसं काय म्हणाली. आणि मग अवनी ही तेथेच उभी असते. इन्स्पेक्टर मॅडम विचारतात, अवनी तुझे बाबा जे काही बोलताय ते खरं आहे का? तू त्यांच्याबरोबर घरी जायला तयार आहेस का? अवनी ही काहीच बोलत नाही. चंद्रकांत म्हणतो, सांग ना अवनी, सांग त्यांना आणि आपण लगेच जाऊया. पण अवनी ही काही न बोलता चक्क राजाच्या शेजारी जाऊन उभी राहते. हे पाहून चंद्रकांतला जबर धक्का बसतो. तर इन्स्पेक्टर मॅडमला समजतं की अवनी काही चंद्रकांतबरोबर घरी जायला तयार नाही. इकडे नमीला, सुलक्षणा आणि मामाने रूममध्ये कोंडलेलं असतं. दत्ता मामा दरवाजा उघडतो आणि तो तिला म्हणतो, जेवून घे गुपचूप. तर नमी म्हणते, मामा मला प्लीज बाहेर जाऊ दे. पण दत्ता मामा काय ऐकून घेत नाही आणि म्हणतो, जोपर्यंत हे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत तू आतमध्येच राहायचं, बाहेर यायचं नाही. असं म्हणून तो दरवाजा पुन्हा बंद करून घेतो. नमीला कळतच नाही की आता काय करायचं. तिची जेवणाची सुद्धा इच्छा होत नाही. आणि तेवढ्यात नमीला एक आयडिया सुचते आणि नमी तिचा फोन घेते आणि चक्क पायलला कॉल लावते. पायल नमीचा फोन आलेला पाहून खूप खुश होते आणि विचारते, बोला जाऊबाई, कशासाठी फोन केला होता? तर नमी म्हणते, अगं खूप सिरियस मॅटर आहे येथे. आणि ती झालेला सगळा प्रकार पायलला सांगते आणि मग आपला पुढचा प्लॅनसुद्धा सांगते. पायलसुद्धा या प्लॅनचा विचार करते. इकडे चंद्रकांत राजा आणि अवनीकडे रागारागाने पाहत असतो. चंद्रकांत म्हणतो, अवनी चल आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर. तर इन्स्पेक्टर मॅडम चिडून म्हणतात, ओ देशमाने साहेब, तुम्हाला ऐकू येत नाही का? ऐकायला थोडं कमी आहे का? तुमची पोरगी बोलली, तुमच्याबरोबर तिला यायचं नाही आहे. चंद्रकांतला खूप राग येतो. चंद्रकांत म्हणतो, मॅडम फक्त 5 मिनटं द्या, फक्त 5 मिनटं द्या मला, मग ती कशी माझ्यावर येते ना तुम्हालासुद्धा दिसेल. असं म्हणून चंद्रकांत तेथून निघून जातो. अवनी आणि राजा खूप घाबरतात. हवालदार हा इन्स्पेक्टर मॅडमला म्हणतो, मॅडम परिस्थिती हाताबाहेर जाईल असं वाटतंय. ए पोरांनो, जा रे तुम्ही आतमध्ये. असं म्हणून हवालदार राजा आणि अवनीला आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जायला सांगतो. आणि चंद्रकांत हा महेशला जवळ बोलावतो आणि महेशला सांगतो, महेश आपली माणसं आहेत ना त्या राजाच्या घरी आत्ताच्या आत्ता त्यांना कॉल करायचा आणि त्यांना सांगायचं की त्या राजाच्या बापाला आणि भावांना बेदम मारहाण कर. इतकं मार की त्यांनी पाणीसुद्धा नाही मागितलं पाहिजे. आणि मग त्याचे व्हिडिओ शूट करा. तो व्हिडिओ मला माझ्या मोबाईलवर पाहिजे. मग मी तो व्हिडिओ या राजाला दाखवतो. मग हा राजा कसा स्वतः आपल्या अवनीला घरी सोडून येतो ना ते तू पहा. महेशसुद्धा खूप चिडतो आणि लगेच फोन लावू लागतो. तर त्याला चंद्रकांत म्हणतो, अरे येडा झालास का? पोलीस स्टेशन हे, लांब जाऊन कॉल कर. आणि महेश हा दूर जाऊन कॉल करतो. इकडे महेशचे 3 गुंड राजाच्या घरी बसलेले असतात. येथे काही कामधाम नसतं, फक्त नजर ठेवायची असते आणि त्यांना खूप उकडतसुद्धा असतं. आणि त्याच वेळेस बसंती शरबतवाली तेथे येते. आणि ही बसंती दुसरी तिसरी कुणी नाही तर चक्क पायल असते. म्हणजे नमीनेच तिला हा प्लॅन सांगितलेला असतो आणि आपल्या प्लॅनप्रमाणे पायल तेथे चक्क बर्फाचा गोळा शरबत घेऊन आलेली असते. तेव्हा धोंडियांना, यशादा, पाण्या, धन्या सगळे तिच्याकडे पाहतात आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. आणि मग तेवढ्यात महेशचा एक गुंड पुढे येतो आणि विचारतो, ए कोण आहेस रे तू? तर पायल सांगते, नाव नाही वाचलं का दादा? बसंती आपण, बसंती का शरबत. तेवढ्यात पाण्या पुढे येतो आणि विचारतो, ए पायले, तू येथे काय करतीस ग? कशाला आली आहेस तू येथे? तर पायली म्हणते, एक महत्त्वाच्या कामासाठी आले, आपला बिझनेस करण्यासाठी. हे गुंड या दोघांकडे पाहतच राहतात.
पाण्या तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. अगं बाई, इथली सिच्युएशन खूप डेंजर आहे, तुला माहीत नाही आहे, ही बिझनेस करायची वेळ नाही आहे, जा इथून. पण पायलीचा प्लॅन तयार असतो. पायल या गुंडांजवळ येते आणि म्हणते, अरे देवा, आपल्या घरी पाहुणे आले वाटतं. दादा तुम्ही थांबा बरं का, मी तुमच्यासाठी थंडगार सरबत आणते, तुमच्यासाठी एकदम फ्री आहे. आणि पायल ही सरबत बनवू लागते. तर पाण्या म्हणतो, अगं ते पाहुणे नाही आपले, आम्हाला मारायला आले ते. पायल म्हणते, अहो धनी, थोडं थांबा तुम्ही, मी काय करते ते पहा, तुम्हाला कळेलच. आणि मग पायल एकानंतर एक सरबत बनवते, अगदी सरबतवाला स्टाईल. आणि या तीनही गुंडांना एक एक ग्लास आणून देते. गुंडांना आधीच गरम झालेलं असतं, त्यामुळे ते खुश होतात, सरबत पिऊ लागतात. आणि तेवढ्यात महेश एका गुंडाला कॉल करतो आणि सांगतो, संपत, तू त्यांच्या घरी ये ना, त्यांनी खूप त्रास दिला आहे आम्हाला, आता त्यांना लय मारायचं, बेदम हाणायचं, एवढं हाणायचं की पाणीसुद्धा नाही मागितलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे त्या म्हाताऱ्याला लई तोंड वर करून बोलत होता ना, माझा पोरगा असा नाचलन गाव जेवण देईल, त्याला तर इतका मार आणि त्याचा व्हिडिओ मला पाठव, मला त्या राजाला दाखवायचा आहे. तर हा संपत गुंड म्हणतो, वय महेश साहेब, तुमचं काम होऊन जाईल, तसं पण बसून बसून कंटाळा आला होता, आता हातपाय मोकळे करता येतील. असं म्हणून हा संपत शेवटचा घोट पितो आणि उभा राहतो. महेशचा कॉल सुरूच असतो. पाण्या मात्र घाबरतो, घरातले सगळे घाबरलेले असतात. पायल खूप कॉन्फिडन्समध्ये असते. संपत एकदम स्वॅगमध्ये या सगळ्यांना मारायला पुढे जाणार. इतक्यात एका क्षणात तो जमिनीवर पडून बेशुद्ध होतो. त्यामुळे सगळ्यांनाच जबर धक्का बसतो. बाकीचे गुंड विचारतात, भाई काय झालं, भाई काय झालं, पण तोपर्यंत हे दोन गुंडसुद्धा खाली पडतात, बेशुद्ध होतात. पायल ही पाण्याला डोळा मारते, कसं केलं मग. इकडे महेश हॅलो हॅलो असं विचारत असतो. पायल या गुंडाजवळ येते, फोन घेते आणि म्हणते, ओ साहेब, तुमचा संपत आहे ना, संपलाय आता. महेश विचारतो, तू कोण आहे. तर पायल म्हणते, कळ पण आत्ता योग्य वेळ नाही आहे, असं म्हणून ती फोन कट करते. महेशला जबर धक्का बसतो आणि पायल पाण्याला विचारते, काय मग पानू, आवडलं का पायलची पायल. पाण्या आणि घरातील सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे पाहूच लागतात. इकडे पोलीस स्टेशनमध्ये राजा अवनीला आतल्या खोलीत घेऊन येतो. अवनी खूप टेन्शनमध्ये असते, काय करावं तिला कळतच नाही. राजा तिला खुर्चीवर बसवतो आणि विचारतो, तुम्हाला पाणी प्यायचं आहे का. अवनी नाही म्हणते. राजा म्हणतो, प्या, सकाळपासून तुम्ही पाणीसुद्धा प्यायलेले नाही आहात. आणि इकडे इन्स्पेक्टर मॅडम आणि हवालदार या चंद्रकांतचं नेमकं चाललंय तरी काय याकडेच लक्ष ठेवून असतात. राजा बाहेर येतो. हवालदार विचारतो, काय झालं. तर राजा म्हणतो, ते पाणी पाहिजे मॅडमला, सकाळपासून पाणी नाही पिलं ना. तर हवालदार सांगतो, तेथे कोपऱ्यात आहे, दे तिला. राजा आतमध्ये येतो आणि पाणी घेऊन अवनीला प्यायला देतो. हवालदार आणि इन्स्पेक्टर मॅडम सगळं पाहत असतात. हवालदार इन्स्पेक्टर मॅडमला म्हणतो, मॅडम पाहिलं का, या दोघांमध्ये किती प्रेम आहे, किती काळजी घेतोय तो पोरीची, तर एकदम राघू मैनासारखी. इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात, काय तुम्ही तर एकदम जुन्या काळातले दिसतात, डायरेक्ट राघू मैना. हवालदार म्हणतो, होय मॅडम, मला आहे ना असं प्रेम करणाऱ्यांबद्दल खूप वाटतं, ते कधीच एकमेकांपासून वेगळं होऊ नये असं वाटतं. तर इन्स्पेक्टर मॅडम ह्या हवालदारला समजावून सांगतात, आता आपल्याला लवकर काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल, कारण पोरीचा बाप पोहोचलेला आहे, तो जास्त वेळ येथे वाट पाहिल असं मला वाटत नाही. उगाच वरिष्ठांकडून कॉल आला ना तर आपल्याला ॲक्शन घ्यावी लागेल आपल्या मनाविरुद्ध. त्यामुळे तुम्ही त्या पोराशी बोला, त्या पोराच्या मनात काय आहे ते पहा. मुलगी घाबरली आहे, पण तुम्ही जर बोलला ना तर लवकर काहीतरी करता येईल. हवालदार म्हणतो, ठीक आहे मॅडम, मी मुलाशी बोलतो, तुम्ही तिच्या बापाकडे पहा. आणि हवालदार हा आतमध्ये येतो आणि म्हणतो, ए चल रे माझ्याबरोबर. राजा आणि अवनी खूप घाबरतात. राजा विचारतो, काय झालं साहेब. हवालदार म्हणतो, अरे 2 मिनटं, तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. राजा म्हणतो, येथेच बोला ना. हवालदार म्हणतो, ए तुला सांगितलेलं कळत नाही का रे, चल माझ्याबरोबर लवकर. अवनीसुद्धा घाबरते. हवालदार म्हणतो, नको काळजी करू, त्याला मी आणून सोडतो. आणि हवालदार राजाला घेऊन पुन्हा या रूममध्ये येतो, त्याला खुर्चीवर बसवतो आणि विचारतो, काय तुझा विचार सांग लवकर. राजा म्हणतो, साहेब कसला विचार. तर हवालदार विचारतो, तुला त्या पोरीशी लग्न करावं लागेल. हे ऐकून राजाला मोठा धक्काच बसतो. राजा विचारतो, साहेब हे डायरेक्ट काय लग्नाचं काढलं तुम्ही. हवालदार म्हणतो, अरे बाबा, आता खूप वेळ कमी आहे, तुझ्याकडे 2च ऑप्शन आहे. पहिलं ऑप्शन त्या पोरीशी लग्न करायचा आणि दुसरं ऑप्शन नाही करायचा. लग्न केलं तर सगळं ठीक होईल आणि नाही केलं तर 3 गोष्टी घडतील
त्या मी तुला सांगतो. तू जर त्या पोरीशी लग्न नाही केलं तर सगळ्यात आधी आम्ही तुला तुडवणार, कारण तू त्या पोरीला पळवलं अशी तक्रार तिचा बाप करणार, मग आम्ही तुला कुटणार. त्यानंतर तुझं घर त्यांनी पाहून ठेवलंय, त्यांचे गुंड तुझ्या घरी ये. आता तुझ्या बापाला आणि तुझ्या भावांना ते बेदम मारहाण करतील. ही दुसरी गोष्ट घडणार आणि पोरीचा बाप पोरीला घरी घेऊन जाईल आणि त्या गेंड्याशी तिचं लग्न लावून देईल. तिच्या सगळ्या स्वप्नांची राखरांगोळी होईल. त्यामुळे आता तुला दुसरा ऑप्शन निवडायचा आहे की पहिला ऑप्शन निवडून त्या पोरीशी लग्न करायचं आहे, तूच ठरव. ही गोष्ट राजाला सुद्धा पटते. हवालदार म्हणतो, पोरगी घाबरली आहे, तू तिच्यावर प्रेम करतो ना, जा तिला जाऊन विचार. लगेच लग्न केलं तर सगळं ठीक होईल. मी तुला जे समजून सांगितलं ते सगळं तिला समजून सांग. राजा म्हणतो, ठीक आहे साहेब. राजाचं सुद्धा अवसान गळालेलं असतं की अवनीला लग्नाबद्दल कसं विचारायचं. राजा या रूम बाहेर येतो. अवनी अजून रूममध्येच बसलेली असते. राजा तिला खिडकीतून पाहतो आणि मनात विचार करतो, अवनी मॅडम, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे, पण असं तुमच्या मनाविरुद्ध नाही, पण मला आता तुमच्याशी लग्न करावं लागेल. माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून नाही, तर तुमची स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून. हवालदार साहेबांनी मला जे काही सांगितलं ना ते मला पटलं आहे. आता जर मी तुमच्याशी लग्न नाही केलं तर तुमचे बाबा तुम्हाला घरी घेऊन जातील, त्या विवांशी लग्न लावून देतील आणि मग एवढ्या सगळं झाल्यानंतर तुमचं आयुष्य नरक बनेल. तुमची स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. त्यामुळे मला आता तुमच्याशी लग्न करावंच लागेल. असा विचार करून राजा रूममध्ये येतो. अवनी त्याला पाहते आणि विचारते, काय झालं, काय बोलले साहेब. तर राजा म्हणतो, लग्न करावं लागेल. अवनी म्हणते, नाही 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 नाही, मी त्या विवांशी लग्न करणार नाही आहे. राजा म्हणतो, विवांशी नाही, माझ्याशी. तुम्हाला माझ्याशी लग्न करावं लागेल असं साहेब बोलले. अवनीच्या पायाखालची जमीनच सरकते. अवनी चिडून म्हणते, तू वेडाबिडा झालास की काय, लग्न नाही करायचं म्हणून मी घर सोडून पळून आले ना, आणि आता तुझ्याशी लग्न करायचं. राजा म्हणतो, अहो मॅडम ऐकून घ्या, खोटं 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 लग्न. अवनी विचारते, खोटं खोटं लग्न म्हणजे. तर राजा हा अवनीला समजावून सांगतो, आत्ता मला हवालदार साहेबांनी समजून सांगितलं, जर मी तुमच्याशी लग्न नाही केलं तर मला तर ते तुरुंगात टाकतीलच, पण तुमचे बाबा तुम्हाला घरी घेऊन जातील आणि मग घरी गेल्यानंतर तेथे तुमचं ते विवांशी लग्न लावून देतील. तुमच्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा होईल. मॅडम, आता आपल्याकडे एकच पर्याय आहे, तुम्ही माझ्याशी लग्न करा, मग आपण नंतर पाहूया ना कसं काय करायचं ते. पण अवनीला अजूनसुद्धा ते पटत नाही. अवनी म्हणते, नाही नाही नाही, हे कसं शक्य आहे, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. राजा म्हणतो, मॅडम, आता हे कसं शक्य ते कसं शक्य ही बोलण्याची वेळ नाही आहे. जर आत्ता आपलं लग्न झालं नाही ना तर तुमचे बाबा तुम्हाला घरी घेऊन जातील आणि त्या विवांशी तुमचं लग्न लावून देतील. आता निर्णय तुमचा आहे. तुमचा निर्णय हाच तुमचं भविष्य घडवणार आहे, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला त्या विवांशी लग्न करून तुमच्या स्वप्नांची राखरांगोळी करायची आहे की माझ्याशी लग्न करून तुमची स्वप्न जिवंत राहतील, त्यासाठी पुढचं काही भविष्यात प्रयत्न करायचा आहे. अवनी याचा विचार करू लागते. आणि इकडे महेश हा चंद्रकांतजवळ येतो. चंद्रकांत विचारतो, काय झालं व्हिडिओचं. महेश सांगतो, बाबा, तो मारहाणीचा व्हिडिओ मिळणं शक्य नाही आहे. हे ऐकून चंद्रकांत खूप चिडतो आणि म्हणतो, अरे युजलेस, एक काम तुला नीट जमत नाही, काय कामाचा आहे रे तू. महेशला खूप वाईट वाटतं. आता काय करावं हाच प्रश्न चंद्रकांतला पडतो आणि चंद्रकांत हा रागारागाने पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि अवनीचा हात पकडून तिला नेऊ लागतो. तर राजा म्हणतो, तुम्ही नाही नेऊ शकत तिला असं. तेवढ्यात इन्स्पेक्टर, हवालदार, सगळे पोलीसवाले तेथे येतात आणि म्हणतात, देशमाने साहेब, सोडा मुलीचा हात, तुम्ही तिला असं जबरदस्तीने नाही नेऊ शकत. तर चंद्रकांत चिडून म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे. तर ती म्हणते, सगळं माहिती आहे मला तुम्ही कोण आहात, पण मुलीच्या इच्छेशिवाय तुम्ही तिला नाही नेऊ शकत. चंद्रकांत चिडून म्हणतो, थांबा 2 मिनटं, तुम्हाला आता तुमच्या वरिष्ठांचा कॉल येईल ना तेव्हा तुम्हाला समजेल की मी कोण आहे. असं म्हणून चंद्रकांत रागारागाने बाहेर निघून जातो. त्याच्या मागे मागे पोलीससुद्धा येतात. चंद्रकांत हा कोणाशी तरी फोनवर बोलत असतो. सगळे पोलीसवाले घाबरतात. इन्स्पेक्टर मॅडम, हवालदार आतमध्ये येतात. राजा आणि अवनीला समजावून सांगतात, आता वेळ खूप कमी आहे, आता तुम्हाला लवकरात लवकर लग्न करावं लागेल, नाहीतर वरिष्ठांचा कॉल आल्यावर आमचे हात बांधले जातील. मला अवनीला तिच्या बाबांबरोबर जाऊ द्यावं लागेल आणि मग तिचे बाबा तिचं जबरदस्तीने लग्न लावून देतील. आम्ही काहीच करू शकणार नाही. अवनी म्हणते, पण मॅडम तिला समजावून सांगतात, आता पण बिनची वेळ राहिली नाही आहे, तुम्हाला लग्न करावंच लागेल. अवनी हो म्हणते आणि मग इन्स्पेक्टर मॅडम बाकीच्या सगळ्या पोलिसांना लग्नाची तयारी कशी करायची त्याबद्दल सांगतात. अवनी बिचारी खूप दुःखी होते. राजालाही वाईट वाटतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद
या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच धमाकेदार होता, लय भारी होता. राजा आणि अवनीचं लग्न या परिस्थितीत होईल असा कोणी विचारसुद्धा केला नव्हता, पण शेवटी ते घडलंय. चंद्रकांतने खूप हातपाय मारले, पण त्याचं काही चाललं नाही, कारण शेवटी देवी आईच्याच मनात होतं तेच घडलं. राजा आणि अवनीचं लग्न होणार होतं, दांगट परिवाराला बाईचा आशीर्वाद मिळणार होता, तो मिळालाय. पण लग्न हे इतर मराठी मालिकांप्रमाणेच झालंय. मुलाच्या किंवा मुलीच्या मनात नसतं लग्न करायचं, पण परिस्थितीमुळे त्यांचं लग्न होतं आणि मग हळूहळू वेळेबरोबर त्या दोघांमध्ये प्रेम वाढतं आणि मग त्यांच्या खऱ्या संसाराला सुरुवात होते. पण अवनीपुढे अजूनसुद्धा खूप सारे चॅलेंजेस आहेत, कारण दांगट परिवार, त्यांचं घर, सुलू आत्या हे सगळे कसे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. आणि त्यात अवनीच्या माहेरचा आईवडिलांचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम आहे, हे मात्र खरं. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखी भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की चक्क चंद्रकांतच्या डोळ्यासमोर पोलीसवाले अवनी आणि राजाचं लग्न लावून देणार. दोघे एकमेकांना वरमाला घालतील, मंगलाष्टकं होतील. मग राजा अवनीच्या गळ्यात मंगळसूत्र घालेल आणि चंद्रकांत हे सगळं पाहत असेल, त्याला जबर धक्का बसणार. पण राजा आणि अवनीसुद्धा काही खुश नसतील. या परिस्थितीत त्यांचं लग्न होतं आहे, त्यामुळे ते सुद्धा दुःखी असतील. मग राजा आणि अवनीचं हे अजब गजब लग्न कसं असणार. यानंतर जेव्हा राजा हा अवनीला आपल्या घरी घेऊन जाईल, तेव्हा राजाचं हे घर पाहून अवनीची रिॲक्शन काय असेल, हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.